आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कोणत्या हाताने तुम्ही फासे फेकायचात मामाश्री? कोणत्या हाताने? उजव्या हाताने ना? गांधार नरेश, कोणत्या हाताने तुम्ही दुर्योधनाची पाठ थोपटायचात? डाव्या हाताने ना? नहीं नहीं तुम्हीच एका भावाच्या मनात दुसऱ्या भावाविरुद्ध विष भरलं होतं ना? तुमच्यामुळेच हा महासंग्राम घडलाय, तुमच्यामुळेच हे महायुद्ध झालंय। तरी तुम्हाला वाटतंय की तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे? नाही मामाश्री, नाही, तुम्हाला जिवंत राहायचा काहीच अधिकार नाहीये। मामाश्री, गांधार नरेश, नाही, मृत्यूला सामोरं तर सगळ्यांना जावं लागतं। महाराज, माझ्या इतक्या सगळ्या पुत्रांच्या मृत्यूनंतर आता मन घट्ट झालंय। महाराज, माझं माझ्या भावांवर खूप प्रेम होतं, पण त्याच्या चतुराईमुळे आणि कपटीपणामुळे त्याचा रागही खूप यायचा महाराज।
पण आज त्याचा राग नाही, दया येते महाराज. महाराज, माझ्या भावाने जो काही बरा वाईट मार्ग निवडला होता त्यावर शेवटपर्यंत कायम होता. नाहीतर माझ्या मुलाची दुर्योधनाची साथ सोडून तो त्याचे प्राण वाचवही शकला असता. ईश्वराने गांधार नरेश शकुनींच्या आत्म्याला सद्गती द्यावी. माझे आप्त मला एक एक करून सोडून चाललेले. मामाश्रींच्या मृत्यूनंतर मला असं वाटतंय अश्वत्थामा की माझा आत्माच मला सोडून गेलेला आहे. त्यांनी प्रत्येक बऱ्या वाईटात माझी साथ दिली होती. आता माझ्या आयुष्यात काय राहिलंय? मृत्यूने कर्ण आणि मामाश्रीनाच नाही तर माझ्यापासून माझं आयुष्य हिरावून घेतलंय. अश्वत्थामा, हे माझं आयुष्य कर्ण आणि मामाश्रींमुळेच तर होतं. या दोघांच्याच जीवावर तर मी भरतखंडाचा सम्राट बनू शकलो आणि मामाश्रींनी पांडवांना द्यूतात हरवून मला सम्राट बनवलं होतं. अश्वत्थामा, मी स्वतःला भीमापेक्षाही निपुण गदाधारी समजतो, पण ना मी कर्णाला वाचवू शकलो अनाही मामाश्रींना. धिक्कार असो माझ्या शौर्यावर, धिक्कार असो माझ्या बाहुबलावर आणि धिक्कार असो माझ्या गदा विद्येवर, धिक्कार असो. शांत हो दुर्योधन, शांत हो. शांत हो दुर्योधन, शांत हो. शांत? कसा शांत हो अश्वत्थामा? कसा शांत हो? अरे मीच तर मामाश्रींना दुःशासनाच्या सुरक्षेसाठी पाठवलं होतं. तेव्हा मला माहित नव्हतं की मी मामाश्रींना मृत्यूच्या खाईत ढकलतोय. अश्वत्थामा, मामाश्रींचा वध मी पापी आहे. हो अश्वत्थामा, मी पापी आहे. दुर्योधन, तू एक योद्धा आहेस आणि योद्धा भावनेच्या भरात वाहून जात नाही. तुला संयमाने वागायला हवं, संयमाने. या युद्धात केवळ तूच नाहीस तर प्रत्येकाने काही ना काही गमावलंय. कोणी आपला पुत्र, तर कोणी आपला मित्र, कोणी आपला भाचा, कोणी आपला मेहुणा, कोणी आपला पिता. परंतु आपलं दुःख, आपली व्यथा आपल्या मनात ठेवून प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करत हे युद्ध लढतायत. युद्ध.
तू गांधार नरेश शकुनीच्या मृत्यूवर अश्रू ढाळायला नकोस. नको. अनाथ झाल्यावर तर तोही तुझे अश्रू आवरू शकला नव्हतास. अश्वत्थामा, आज मामाश्रींच्या मृत्यूनंतर केवळ त्यांचे फासेच अनाथ झाले नाही, हा दुर्योधनही अनाथ झालाय. हा दुर्योधनही अनाथ झालाय. आज आपण शकुनी मामांचा वध करून ना केवळ पांडवांच्या शत्रूला मारलंय, परंतु कौरवांच्या शत्रूचाही विनाश केलाय. पितामह भीष्मानं निष्क्रिय केल्यानंतर, गुरु द्रोणाचार्यांचा सुद्धा वध केल्यानंतर, कर्णासारख्या योद्ध्याला यमलोकी पोहोचवल्यानंतर आणि गांधार नरेश सारख्या कुटील योद्ध्याचा वध केल्यानंतर कौरवांची शक्ती खूप क्षीण झालेली आहे. दुर्योधन तर आता खूप एकटा पडला असेल. आता तर युद्धाची गरजच नाही लागणार दादा, कारण दुर्योधनामध्ये इतकी क्षमताच राहिलेली नाहीये. म्हणून मला दुर्योधनाकडून युद्धाची अजिबात शक्यता वाटत नाहीये, पण समेटाची पूर्ण अपेक्षा आहे. दुर्योधनापुढे अजून कुठलाच मार्ग नाहीये. आता त्याला गुडघे टेकावेच लागतील. नाही दादा, दुर्योधन एकटा अवश्य पडला आहे, परंतु तुम्ही विसरत आहात की तो एक योद्धा आहे, क्षत्रिय आहे, हट्टी आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे तो गर्विष्ठ आहे. तो शस्त्र ठेवणं आणि गुडघे टेकण्याबद्दल कधी विचारही करू शकत नाही. तुझं सगळं बोलणं बरोबर आहे अनुज, परंतु आता दुर्योधनाला बहकावायला मामा शकुनी नाहीयेत, पण त्याला समजवायला कृपाचार्य आणि अश्वत्थाम्यासारखे समजदार योद्धे आहेत, ज्यांना धर्म, शास्त्र आणि युद्धाचं संपूर्ण ज्ञान आहे. म्हणून असं होऊ शकतं की दुर्योधन सद्बुद्धीने वागेल आणि आपल्याशी संधी करायचा प्रस्ताव ठेवेल. पण आपल्याला त्यांच्याशी कुठला समेट करायचा नाही, केवळ युद्ध करायचंय. नाही भीमसेन, हे युद्ध वैयक्तिक नाहीये. आपण केवळ स्वतःसाठी लढत नाही आहोत आणि आपल्याला हे कधीच विसरायला नको की हे धर्मयुद्ध आहे. आणि युद्धात आपले सैनिक मारले जाऊत किंवा शत्रूंचे, शेवटी आहे तर ती आपलीच प्रजा. काय त्यांच्या हिताचा विचार करणं राजाचं काम नाहीये? जे राजे महाराजे मला धर्मराज समजतात ते काय विचार करतील की धर्मराजांनीच अधर्म केला? यात अधर्म कसला? आपण केवळ अधर्मींनाच तर मारतोय ना दादा. भीमसेन, जे राजे महाराजे या युद्धात आपली साथ देतायत, दुर्योधनाकडून शांतीचा प्रस्ताव आल्यावर आणि आपण तो धुडकावल्यावर हाच विचार करतील की आपण अधर्माने वागलो आणि आपल्या वैयक्तिक प्रतिज्ञा शत्रूंच्या रक्तांनी पूर्ण करण्यासाठी त्या हजारो सैनिकांना मृत्यूच्या दाढेत ढकललंय, ज्यांचे प्राण आज युद्ध बंद केल्याने वाचू शकतात. काय तुला असं वाटतं की मी अधर्माने वागू? काय हे योग्य ठरेल? नाही ठरणार ना. म्हणूनच मी म्हणतो की जर दुर्योधनाने आपल्यापुढे संधी करायचा प्रस्ताव ठेवला तर आपण त्या प्रस्तावावर विचार करायला हवा. हो हो, करा हा समेट. पांचाली, तू करा समेट तुमच्या अपमानाबरोबर. सबमिट करा आणि स्वतःचा सन्मान वाढवा. धर्मराजाचे महाधर्मराज बना. आपल्या अपमानाचा, आपल्या पत्नीच्या अपमानाचा सूड उगवण्याची काहीच आवश्यकता नाही.
क्षमा करा त्या पापीला ज्यांनी भरल्या सभेत तुमच्या समोर मला त्याच्या मांडीवर बसायला सांगितलं होतं. विसरून जा दुःशासनाच्या त्या हातांना ज्यांनी मला निर्वस्त्र करायचा प्रयत्न केला होता. द्रौपदी, विसरून जा की द्रौपदी नावाची स्त्री कोणी स्त्री होती जिचा अपमान झाला होता. तुम्ही तुमचा सन्मान वाढवा, परंतु मी अपमानित होऊन नाही जगू शकत. जर तुम्ही हा समेट दुर्योधनाबरोबर केला तर त्या संधीवर हस्ताक्षर कुठल्या शाईने नाही तर द्रौपदीच्या रक्तानी होईल. नाही द्रौपदी, नाही. तुला नकोय ना की द्रौपदी मरावी? नाही. परंतु मी अपमानित होऊन नाही जगू शकत. या चौघांना तर या गोष्टीचीही चिंता नाहीये की माझे केस अजूनही मोकळे, त्यांच्या रक्तात तर अंगारच नाहीये. नाही. परंतु तू तरी माझ्या मोकळ्या केसांकडे बघ. या केसांना आजपर्यंत प्रत्येक पांडवावर विश्वास होता, परंतु आज या चौघांनी माझ्या या केसांचा विश्वासघात केलाय. महाबली, विश्वासघात केलाय. परंतु माझ्या डोक्यावरच्या प्रत्येक केसाला तुझ्यावर विश्वास आहे महाबली, तुझ्यावर विश्वास आहे. माहितीये का, कारण जेव्हा कधीही माझा अपमान झाला आहे तेव्हा सगळ्यात आधी वेदना तुझ्या हृदयाला झाल्या आहेत, तुझ्या हृदयाला झाल्या आहेत. भरल्या सभेत जेव्हा माझा अपमान होत होता तेव्हा तू एखाद्या जखमी नागासारखा उभा राहिला होतास. हे सगळे तर मान तुकवून बसले होते आणि तूच माझ्या अपमानाचा सूड उगवण्याची शपथ घेतली होतीस. नाही नाही. दुःशासन, तू पण माझी दुसरी प्रतिज्ञा ऐक. ज्या हाताने तू द्रौपदीच्या केसांना स्पर्श केलायस ना, त्या हातांना मी तुझ्या शरीरापासून वेगळं करीन आणि तुझ्या रक्तांनी मी द्रौपदीचे केस धुईन. मला सगळं लक्षात आहे याज्ञसैनी, सगळं आठवतंय. ज्या अपमानाच्या ज्वाळा तू गेली 13 वर्ष जळतेस त्या अग्नीमध्ये मी सुद्धा होरपळत आहे. आज मी तुमच्या हृदयाच्या अग्नीत माझ्या हृदयाचा अग्नी विलीन करायला आले आहे महाबली, ज्यामुळे या अग्नीत तू तुमची शस्त्रे पाजळून या युद्धभूमीवर उतर आणि त्या दुष्ट दुःशासनाचा वध कर, ज्यांनी तुझ्या पत्नीच्या केसांना स्पर्श करून आपल्या स्पर्शाने त्यांना दूषित केलं होतं. हे केस दुःशासनाच्या रक्ताची प्रतीक्षा करतायत महाबली, दुःशासनाच्या रक्ताची प्रतीक्षा करतायत. माझ्या डोळ्यांना त्या अश्लील तोंडाला कायमचं बंद होताना बघायचंय, ज्यांनी भरल्या सभेत मला त्यांच्या मांडीवर बसायचा आदेश दिला होता. आणि माझ्या या कानांना दुर्योधनाच्या त्याच मांडीची हाडं तुटल्यावर दुर्योधनाची किंकाळी ऐकायची आहे. तुझ्या प्रतिज्ञा पूर्ण कर वायुपुत्र, तुझ्या प्रतिज्ञा पूर्ण कर. याज्ञसैनी, मला तुझ्या विश्वासाची शपथ आहे. आज रात्रीनंतर तुझे हे मोकळे केस मोकळे नाही राहणार. मी या दूषित केसांना दुःशासनाच्या रक्ताने धुवून शुद्ध करेन.
आणि महाभारताचा हा महासंग्राम या माझ्या दोन्ही प्रतिज्ञाच्या पूर्तीनंतरच समाप्त होईल. आक्रमण! आक्रमण! महाराज, आजच्या दिवशीच्या युद्धाचा आरंभ झालेला आहे. न जाणे आज तो वर बसलेला इतिहासकार कोणाच्या रक्ताने इतिहास लिहिणार आहे, ज्याची साक्ष देण्यासाठी आजच्या सूर्याचा उदय झाला आहे. हे सारथी, तो पापी दुःशासन जिथे कुठे असेल, रथ त्याच्या समोर घेऊन चल. जशी आज्ञा. कुठे आहे तो आंधळ्याचा पुत्र जो निर्बल सेनेवर बलप्रयोग करतो आहे? कुठे आहे तो? थांब सारथी. तर कसा आहेस आचार्या? अरे तुला तर मी आज सकाळपासून शोधत होतो. कुठे लपला होता सकाळपासून? द्रौपदीच्या मोकळ्या केसात? दुःशासन, द्रौपदीच्या मोकळ्या केसांना कुठल्या वृक्षाची सावली समजायची चूक नको करूस. ते तर सुडाच्या अग्नीचा हवन कुंड आहे, जे तुझ्या रक्ताच्या आहुतीनेच विझेल. 14 वर्षांपासून माझी प्रतिज्ञा आणि द्रौपदीच्या मोकळ्या केसांना तुझी आणि तुझ्या मृत्यूची प्रतीक्षा आहे. आणि आज मी माझी प्रतिज्ञा अवश्य पूर्ण करणार आहे. प्रतिज्ञा पूर्ण करणार आहेस? काय रे भीमसेन, आज तर खूप जोर आलाय अंगात. मोठमोठ्या बाता करतोयस. पण जेव्हा मी याच हातांनी द्रौपदीचे मोकळे केस पकडून तिला राज्यसभेत फरफटत आणलं होतं, तेव्हा कुठे गेला होता तुझा हा जोर, तुझं हे पौरुष? सांग. आणि आता पुरुषार्थाच्या मोठमोठ्या बाता मारतोयस. पण लक्षात ठेव भीमसेन, ज्या हातांनी मी द्रौपदीचं वस्त्र हरण केलं होतं, आज त्याच हातांनी तुझ्या वधाचं शुभ कार्यही करीन. सावधान दुःशासन, सावधान. भीम आणि दुःशासनाचं युद्ध म्हणजे माझा पुत्र दुःशासन संकटात आहे. परंतु कौरव सेनापती मद्रराज शल्य कुठे आहेत? ते दुःशासनाची मदत करण्यासाठी पुढे का नाही येत? थांब सारथी.
प्रणाम मामाश्री. विजयी भव. मामाश्री, ही कशी विडंबना आहे जे आज मामा आणि भाच्याला एक दुसऱ्यांचे शत्रू बनवून समोरासमोर आणून उभं केलंय. आणि आज मला माझ्याच मामाला युद्धासाठी आव्हान द्यावं लागत आहे. तू धर्मराज आहेस युधिष्ठिर, आणि आपल्या धर्माचं पालन करतोयस, आणि मी माझ्या वचनाचं पालन करतोय. जर तुला दुर्योधनावर विजय मिळवायचा असेल तर आधी माझ्यावर विजय मिळवावा लागेल. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू दुर्योधनावर विजय मिळवू शकणार नाहीस. म्हणून हे युधिष्ठिर, जर तुला जिंकायचं असेल तर आधी तुझ्या मामाला शत्रू समजून त्याचा वध कर. सावधान. युद्ध कर युधिष्ठिर, युद्ध कर. मामाश्री, तुम्ही मला विवश करताय. सावधान मामाश्री. सेनापती शल्यांचा वध झाला. चल सारथी. महाराज. बोल संजय, सांग काय झालं. महाराज, बोल. मद्रराज शल्यांचा वध झालाय महाराज. गांधारी, माझ्या आंधळ्या डोळ्यांनाही आता युद्धाचा अंत दिसायला लागला आहे. हीच तर विडंबना आहे महाराज, की जे बघू शकत नाही किंवा ज्यांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवलीये ते चालता चालता जोवर अडखळत नाहीत किंवा कुठल्या भिंतीवर आपटत नाहीत त्यांना त्यांचा अंत दिसत नाही. हो गांधारी,
भिंतीवर आपटायच्या खूप आधीच मला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीकडे जाण्यापासून थांबायचे खूप प्रयत्न केले गेले, परंतु मी कोणाचंच ऐकलं नाही. त्यावेळी मी केवळ आंधळाच नव्हतो तर बहिराही बनलो होतो. पितामह भीष्मांनी मला समजावलं, विदुराने मला खूप अडवलं, वासुदेव श्रीकृष्णांनी मला युद्धाच्या भीषणतेबद्दल कल्पना दिली, परंतु माझी मती भ्रष्ट झाली होती. त्याची भरपाई मला माझ्या 98 पुत्रांच्या प्राणांनी करावी लागली आहे. हो महाराज, आता केवळ माझे 2च पुत्र जिवंत आहेत, केवळ 2च. त्यांना वाचवा महाराज, त्यांना वाचवा. दुर्योधन आणि दुःशासनाला वाचवा, दुःशासनाला वाचवा महाराज.
दुःशासन, ज्या हाताने तू द्रौपदीच्या केसांना स्पर्श केलायस त्या हातांना मी तुझ्या शरीरापासून वेगळं करेन आणि तुझ्या रक्ताने मी द्रौपदीचे केस धुईन. भीम आणि दुःशासनात तुंबळ युद्ध होऊन शेवटी भीमाने दुःशासनाला जमिनीवर लोळवलं. दुःशासनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाची दृश्य अजूनही त्याच्या मनात खदखदत होती. 14 वर्ष त्याच्या मनात उफाळणाऱ्या ज्वालामुखीचा आज उद्रेक झाला होता आणि आज पापी दुःशासन जळून खाक होणार होता. ज्या हातांनी त्याने द्रौपदीला भर सभेत केसाने धरून फरफटत आणलं होतं ते हात आज भीम धडाहून वेगळं करणार होता आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण करणार होता. दुःशासन, हेच ते भ्रष्ट हात आहेत ना ज्यांनी पांचाली द्रौपदीच्या केसांना पकडायचं तू साहस केलं होतं. दुःशासन, हेच ते हात आहेत ना ज्यांनी पांचाली द्रौपदीला निर्वस्त्र करायचं पाप केलं होतं. आता मी तुझ्या या हातांना तुझ्या शरीरापासून उपटून फेकून देईन जसं कुठल्या विषारी झाडाला जमिनीतून उपटून फेकून देतात. हे दशदिशांनो, नक्षत्रांनो, गंधर्वांनो, देवतांनो, आज मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे. या पापीचं अस्तित्व संपवणार आहे मी. भीम आणि दुःशासनाचं गदायुद्ध अशा प्रकारे भीषण परिणाम होऊन संपलं. सुडाच्या भावनेने आणि पांचालीच्या अपमानाच्या आगीत बेभान झालेल्या भीमाने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे दुःशासनाचे दोन्हीही हात त्याच्या शरीरापासून उपटून वेगळे केले. वेदनेने विव्हळणाऱ्या दुःशासनाच्या आक्रोशाने आणि किंकाळ्यांनी सारा आसमंत भरून गेला. नंतर भीमाने त्याच्या प्रहाराने दुःशासनाची छाती फोडली आणि त्यातून उसळणाऱ्या रक्ताने त्याचे दोन्ही हात माखले. सुडाच्या भावनेने पेटलेला भीम बराच वेळ दुःशासनाच्या छातीवर बसून भेसूर हसत होता. ते भीषण दृश्य बघून सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकले. काही वेळाने निष्प्राण झालेल्या दुःशासनाचा देह तसाच जमिनीवर पडला होता आणि भीम त्याच्या उंजळीत दुःशासनाचं रक्त घेऊन द्रौपदीकडे निघाला होता.
मानव को पशु तुल्य बनाए। मानव से मानवता छीन के, मानव से मानवता छीन के मानव का ही रक्त पिलाए। मानव से मानवता छीन के मानव का ही रक्त पिलाए। क्रोध के आते ही बोध मिटे और हिंसा भैरव नृत्य कराए। क्रोध के आते ही बोध मिटे और हिंसा भैरव नृत्य कराए। हिंसा के पर्व में मत विजय गर्व में योद्धा उत्भ्रांत सा अट्टहास कर रहा। मृतकों के मध्य कर स्वयं को वीर श्रेष्ठ सिद्ध बिना पंख उड़ रहा, गगन पे पांव धर रहा। ऐसा विभत्स दृश्य देखा नहीं कभी कहीं, काल भी ये मूरत विकराल देख डर रहा। राक्षस को चूर्ण कर अपना प्रण पूर्ण कर, वीर वक्ष चीर देखो रक्तांजलि भर रहा। हे वासुदेव, हे वासुदेव, हे भ्राताश्री, हे भ्राता, मी माझी पहिली प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे। मी दुरात्मा दुःशासनाचा वध केलेला आहे। मी दुरात्मा दुःशासनाच्या रक्तांनी माझे हात भरलेले आहेत। आता मी पापी दुःशासनाच्या रक्तांनी पांचाली द्रौपदीचे केस धुईन आणि तिच्या केसांची तहान भागवीन। तिच्या मनात खतखतणाऱ्या सुडाच्या ज्वालामुखीला थंड करून येईन। कृष्णा